नमस्कार आहे. सगळ्यात पहिले तुमचं माझ्या युवराज शेळके ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी एक छोट्याशा पीजी मध्ये मुंबईला राहतोय, तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर पीजीची डिटेल्स आणि प्रॉपर म्हणजे रूम शेअर करणार आहे. इथे कसं राहतात, अं, सगळ्यांचं कसं राहणीमान आहे, आपल्याला पीजी मध्ये काय काय भेटतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ह्या माझ्या ब्लॉग मध्ये पूर्ण डिटेल मध्ये शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले मी माझ्याबद्दल थोडस तुम्हाला सांगतो. माझं नाव युवराज शेळके. मी इथे मुंबईमध्ये एका आय टी कंपनीमध्ये काम करतो ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. जे की मी इथे 2-3 वर्षापासून राहतोय. आणि आमचं पीजी कसं असतं हे तुम्हाला मी माझ्या थोडक्यात एका ब्लॉग मध्ये क्लिअर करणार आहे. आणि सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण तसं नाहीये. जो माझा ब्लॉग असणार आहे त्यामध्ये मी प्रॉपर तुम्हाला शेअर करणार आहे आमची पीजी कशी असते, इथला पीजीचं रेंट काय आहे, डिपॉझिट काय द्यावं लागतं, आणि पीजी मध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटीज अवेलेबल असतात ते माझ्या मी पूर्ण प्रॉपर तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे. तर इथे तुम्ही बघा. मी तुम्हाला प्रॉपर सगळं काही शेअर करणार आहे. पीजी मध्ये किती जण शेअरिंग मध्ये राहतात, प्रॉपर तुम्ही इथे राहताना काय काय तुम्ही कॅरी केलं पाहिजे, कसं कसं राहायचं असतं रूम मध्ये, किंवा तुम्हाला रूम मध्ये कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे प्रॉपर. म्हणजे कारण की आपण जर इथे सगळं सोडून इथे राहायला येतोय, तर आपल्याला काय काय फॅसिलिटीज भेटतात त्या पीजी मध्ये, याचं रेंट किती आहे, हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये क्लिअर करणार आहे. तरी तर हे बघण्यासाठी तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा आणि स्किप करू नका. थँक्यू गाय. तर हा माझा पीजीचा एंट्रन्स आहे. समोर इथे तुम्हाला कंजेस्टेड जागा भेटते, म्हणजे खूपच कमी एरिया भेटतो. त्यामध्ये इथे शूज वगैरे असे ठेवलेले असतात. वरती पण मुलं राहतात, पण त्यांची असंच आहे सेम जी माझी पीजी आहे तशी. तर चला मी माझी पीजी शेअर करतो. तर इथे सर्वप्रथम एंटर केलं गेलं, हा आपला मेन दरवाजा असतो जो की एंटर करण्यासाठी आहे. इथे आपल्याला थोडेसे बोर्ड भेटतात की जे तुम्हाला काही हीटर वगैरे लावण्यासाठी असलं त्यासाठी यूज केलं जातं. सगळ्यात पहिले म्हणजे फ्रीज. तुम्हाला पीजी मध्ये फ्रीज दिलं जातं. फ्रीज झालं. दुसरं म्हणजे वॉशिंग मशीन दिल्या जाते. तिसरं म्हणजे किचन. आणि तुम्हाला प्रॉपर आरो पण दिला जातो पिण्याच्या पाण्यासाठी. आणि थर्ड म्हणजे किचन थोडंसं घाण आहे, कारण की ही पीजी एक मुलाची असल्यावर तेवढी क्लिनिंग वगैरे बघायला भेटत नाही. पण ठीक आहे, एवढी पण खराब नाही. आणि हा, इथे एक माझा फ्रेंड आहे, तो आय थिंक कर्नाटकाचा आहे. तो कर्नाटकवरून आलाय, तर तो स्वतःच बनवून खातो. त्यामुळे मी तर काही इथे बनवून काही खात नाही. पण ठीक आहे, तो त्याच्या याने बनवतो, सर्व व्यवस्थित ठेवतो. थोडीशी असते का मुलांचा पिझ्झा असल्यामुळे. तर पीजी कडून आपल्याला एक गॅसची शेगडी प्रोव्हाइड होते. त्याच्यामध्ये ही गॅस टँक आहे, ही प्रोव्हाइड होते. पण जेवढे पण रूम मधले शेअरिंग असतात त्याच्यामधले ते डिवाइड करून ते न्यू घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. बाकी हे तर आहे, नॉर्मल किचन आहे, रूम आहे सेपरेट. आता सगळ्यात पहिले म्हणजे हे आमची रूम आहे, मी तुम्हाला फक्त रूम दाखवतो. आता तर सध्या आम्ही रूम मध्ये दोघच जण राहतोय, ते बी शेअर करतोय मी तुम्हाला. ठीक आहे. तर हा माझा बेड आहे. मी सध्या तर वर्क फ्रॉम होमच करत आहे, त्याच्यामुळे ठीक आहे माझं. तर ठीक आहे, कारण की मी रूम मध्ये काही करून खात नसल्यामुळे मी माझं फक्त रूम मध्ये काम करतो, झोपायचं वगैरे असल्यामुळे ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे स्वतःचा एक सेपरेट फॅन भेटतो, जो की तुम्ही आपल्या बेडसाठी आपल्यासाठी स्वतःसाठी प्रोव्हाइड केला जातो. सिलिंग फॅन तर आहेच, कॉमन फॅन सगळ्यासाठी, पण एक सेपरेट फॅन पण दिलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे परत एक तुम्हाला एक छोटंसं कपाट भेटतं, ज्यामध्ये फक्त तुम्ही स्वतःचं सामान ठेवायचं असतं. तर आमच्या रूममध्ये 3 शेअरिंग आहे. मी थर्ड बेड नाही दाखवत तुम्हाला, कारण की तो एवढा बी काही स्वच्छ नाही. तिसरं पर्सन नसल्यामुळे आम्ही दोघं आहे, तर आमच्या दोघांचा ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक स्वतःचं तुमचं कपाट दिलं जातं. ह्या कपाटामध्ये तुम्हाला तुमचं सामान ठेवायचं असतं, जे की असं आहे. याच्यामध्ये मी काही एवढं सामान नाही ठेवलेलं, ठीकठाक आहे थोडंफार. ठीक आहे. तर यामध्ये जेवढं सामान बसत तेवढं तुम्हाला ठेवायचं असतं. आता माझ्या कशी परत एक मोठी बॅग आहे, ती बघा तुम्ही बेडच्या खाली मी ठेवलेली आहे परत एक. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे हे
परत तुम्हाला इथे तुमचे कपडे लटकवण्यासाठी हँगर वगैरे पण दिले जातात. आणि हा, राहिला प्रश्न की बाबा तुम्ही कपडे कुठे सुकायला टाकणार आहे, तर कपडे सुकायला टाकण्यासाठी तुम्हाला आपली विंडो ओपन करायची. विंडो ओपन केल्याच्या नंतर इथे तुमच्यासाठी स्पेशल आपल्या भाषेत मराठीमध्ये की दोऱ्या लटकवलेल्या राहतात, त्याच्यावरती कपडे सुकायला टाकायचे असतात. हे कुठल्या पण पीजी मध्ये जा, तुम्हाला हेच भेटणार आहे. त्याच्यामुळे असं कोणी विचार करू नका कपडे सुकवण्यासाठी काय आहे, तर कपडे सुकवण्यासाठी हे आहे. पीजी मध्ये तुम्हाला प्रॉपर एक 3 पर्सन असल्यामुळे असं वाटत नाही की खूप सारे लोक आहे. ठीक आहे, 2-3 जणांसाठी सफिशियंट आहे पीजी. आणि थर्ड म्हणजे प्रॉपर इकडे असं व्ह्यू असतो. परत इथे तुमचं बाथरूम असतं, जे बाथरूम पण मी तुम्हाला शेअर करतो, नो प्रॉब्लेम. जे की बाकी हेच, दुसरं तर काय नाही. तर मी तुम्हाला व्लॉग मध्ये बोललो होतो की आपलं पीजीचं रेंट काय काय ते मी तुम्हाला शेअर करतो बसून. तर मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला प्रॉपर पीजीचं रेंट, डिपॉझिट आणि बाकी काही गोष्टी असतात तर ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये नंतर समोर सांगेल, ते मी आता तुम्हाला शेअर करतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला पीजीचं जे रेंट आहे ते 7,000 रुपीज आहे इथे पीजीचं. मी तरी सध्या 7,000 रुपये रेंट भरतोय. याचं डिपॉझिट जे असतं ते एका महिन्याचं आपल्याला द्यावं लागत असतं. जे की समजा जर माझ्या पीजीचं जर रेंट 7,000 असेल तर मला 7,000 रुपये डिपॉझिट द्यायचं असतं 1 महिन्या अगोदर. आणि 7,000 रुपये मी डिपॉझिट दिल्याच्या नंतर मला एका महिन्यानंतर माझं रेग्युलर पे करायचं असतं, जे की मंथ क्लिअर झाला की मला 7,000 रुपये माझं रेंट द्यायचं असतं. ठीक आहे. पण पीजी मध्ये तुम्ही राहत असताना रिस्ट्रिक्शन अशी असते की तुम्ही कुठल्याही फ्रेंडला घेऊन येऊ शकत नाही. ठीक आहे, घेऊन जरी आला तर त्याला झोपवणार कुठं, सगळ्यात मोठी ही गोष्ट असते. त्याच्यामुळे तुम्ही कोणालाही पीजी वरती अलाउड करू शकत नाही, कोणालाही आणू शकत नाही. दुसरी गोष्ट राहिली तर पीजी वरती राहत असताना आपल्याला खूप काही गोष्टीला हे करायचं असतं, की जसं की कोणी येतंय किंवा आपल्या फॅमिलीकडे येत आहे, तर त्या फॅमिलीकडे आल्याच्या नंतर आपण त्यांना इथे ठेवू शकत नाही. त्यांच्यासाठी आपल्याला इथं बाहेर हॉटेल करणे किंवा कुठेतरी रिलेटिव्ह कडे राहण्याची व्यवस्था करायची असते. कारण की आपल्या रूम वरती ठीक आहे, पीजी वाले ओनर एवढेही हे नसतात की तुम्ही पीजी वरती बनवा, त्या 100% अलाउड करतात. ठीक आहे, तुमचे फ्रेंड वगैरे आले, पण इथे राहण्यासाठी जागा तुमच्या मिनिमम लोकांसाठी तेवढे बेड टाकलेले असतात, तेवढेच लोक राहू शकतात. एक्स्ट्रा लोक जर आले तर इथे स्वतःसाठी आपल्याला राहण्यासाठी तेवढी जागा असल्यामुळे आपण तिसऱ्या लोकांना इथे ठेवू शकत नाही. सो त्यामुळे थोडस एक ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की आपण आपल्यासाठी पीजी केली, आपण राहायचं. बाकी पीजी मध्ये तुम्हाला प्रॉपर मॉर्निंगला क्लिनिंग साठी येतात. नंतर तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम नसतो. पीजी कडून तुम्हाला वायफाय भेटतं फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला 1 रुपया पण वायफायचा प्रोव्हाइड करायचा नसतो. तो बी पूर्ण तुम्हाला जे ओनर आहे तो वायफायचा रेंट भरत असतो आपल्याला, त्याच्यामुळे वायफायची पेमेंट करायची गरज नाही. फक्त राहिली गोष्ट एकच, पाण्याचं पण बिल भरायचं नसतं, हे पण मी क्लिअर करायचं राहिलो. आपल्याला आता मुंबईमध्ये खूप काही गोष्टी असतात की भरपूर पीजी वरती असं आहे की तुम्हाला पाण्याचं पण एक बिलिंग मशीन असते, ती पाण्याचं पण बिल भरायचं असतं, पण आपल्याला गरज नाही पाण्याचं बिल भरण्याची. हे पण पीजी प्रोव्हाइड करते. आणि फक्त एकच गोष्ट आहे की ती म्हणजे आपलं किचन. किचन जे किचनचं मी तुम्हाला प्रॉपर क्लिअर करतो काय. किचन वरची पूर्ण त्यांनी प्रोव्हाइड केलेले असते. फक्त जे पण आपलं गॅस सिलेंडर असतं, त्या सिलेंडरचा जो बी खर्च आहे, जेवढे पण लोक पीजी मध्ये सिलेंडर युज करतात त्या लोकांना त्या पीजीचे ज्यावेळेस आपण त्याला भरून आणतो, म्हणजे पीजी आपण सॉरी सिलेंडर दुसरं घेऊन येतो, त्यावेळेस ते सिलेंडरचे आपल्याला पैसे द्यायचे असते डिवाइड करून, जेवढे पण जण ते सिलेंडर युज करतात, गॅस युज करतात त्यांना. सो मी तरी नाही करत, कारण की मी मेसलाच जातो, कारण की मला काही बनवल्याच येत नाही, त्याच्यामुळे मी काही बनवत नाही. बाकी हे होता आपला पीजीचा ब्लॉग. याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर पीजी बद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे, होता येईपर्यंत पीजी नियर बाय स्टेशन करा, जे किंवा नियर बाय तुमचं ऑफिस करा, की तुम्हाला जास्त हे होणार नाही, ट्रॅव्हलिंग साठी प्रॉब्लेम येणार नाही. कारण की मुंबईमध्ये थोडासा ट्रॅव्हलिंगचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण नियर बाय मध्येच पीजी केलेला हा माझ्या याने तरी ठीक राहील, की बाबा तुम्ही नियर बाय मध्ये, नियर बाय ऑफिस, नियर बाय स्टेशन पीजी करा. तसे थँक्यू, कीप वॉचिंग गाईज. माझ्या ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी थँक्यू.